प्रथम लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि वाऊ म्हणजे वर्ल्ड ऑफ वुमन. वाऊ म्हणजे काहीही होऊ शकतं, वाऊचे बरेच अर्थ आहेत, पण वर्ल्ड ऑफ वुमन म्हणजे आम्ही इथेच नाही थांबणार. मॅडमचे खूप खूप धन्यवाद आणि अतुल सर आणि संपूर्ण तुमची टीम, कारण की माणसं मिळणं हे सुद्धा एक लक असतं. पण मला तुमच्याबरोबर लाईफ कॅटलिस्ट बरोबर कायमस्वरूपी काम करायचं आहे. कारण का जे प्रशिक्षण आहे आम्ही पण देण्याचा प्रयत्न करतो, पण सिस्टीम ही जी तुमच्याकडे आहे ना, मोहाडेकर मॅडम ना, त्यांनी कृपया आम्हा सर्वांशी संवाद साधावा. नमस्कार. मला माहिती आहे की तुम्ही सगळेच जण इतका वेळ शांतपणे बसलात, याबद्दल धन्यवाद. प्रथम लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि वाऊ म्हणजे वर्ल्ड ऑफ वुमन हा शब्दसुद्धा फार सुंदर आहे. वाऊ म्हणजे काहीही होऊ शकतं, वाऊचे बरेच अर्थ आहेत, पण वर्ल्ड ऑफ वुमन म्हणजे आम्ही इथेच नाही थांबणार. मॅडम म्हणाल्या तसं कुठेही न थांबता चालत राहा, हा त्याचा अर्थ झाला. आणि त्यामुळे आज मला प्रथम गीता मॅडमचे खूप खूप धन्यवाद आणि अतुल सर आणि संपूर्ण तुमची टीम. कारण काय की खरोखर मी मुंबईची, मी इथे फेस्टिवल शॉपिंगला येते काय, तुम्ही मला बोलवता काय, आणि आज खरोखर नवदुर्गांचं म्हणजे गीता मॅडमनी एवढ्या वेगवेगळ्या फील्डमधल्या महिला आणल्या आहेत की मला आय एम रिअली थँकफुल टू यू. कारण एवढ्या सगळ्या मैत्रिणी मला मिळाल्या. मी जरा थोडीशी हावरेट आहे, कारण मैत्रिणींच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत नाही, की चांगल्या मैत्रिणी, चांगली माणसं मिळणं हे सुद्धा एक लक असतं. आणि माझ्या आईने मला हे शिकवलं, दिल्याने वाढतं, कधी कमी होत नाही. त्यामुळे एवढ्या चांगल्या मैत्रिणी आयुष्यभराच्या मला नक्कीच मिळणार. कारण मॅडम माझा व्यवसायच विचित्र आहे. आय एम हॅपी टू शेअर विथ यू. मी पण कोणीतरी इथे सांगितलं, मी मायक्रोबायोलॉजिस्ट, सरांनी सांगितलं ना, नाही कोणीतरी बोललं की मायक्रोबायोलॉजिस्ट होतो वगैरे वगैरे, तर मी पण मायक्रोबायोलॉजिस्ट, पॅथॉलॉजीचा डिप्लोमा होल्डर. आय वॉज हॅव्हिंग माय ओन पॅथॉलॉजिकल लॅब. असं असताना कोणी भविष्यातही सांगितलं असतं की तू उद्योजक होणारस, तर मी नक्कीच नाही म्हटलं असतं, पण ते लिहिलं होतं वरती, असं मी म्हणेन. आणि त्यामुळे उद्योजकांना घडवण्यासाठी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची स्थापना 8 मार्च 1997 झाली. मुंबईपासूनच सुरुवात झाली, कारण मी मुंबईची आहे म्हणून. आणि मग मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर सगळीकडे, संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, दुबई, मॉरिशस आणि आता बँकॉक. पण मला तुमच्याबरोबर लाईफ कॅटलिस्ट बरोबर कायमस्वरूपी काम करायचं आहे. कारण का जे प्रशिक्षण आहे आम्ही पण देण्याचा प्रयत्न करतो, पण सिस्टीम ही जी तुमच्याकडे आहे ना, आणि मला मॅडमचं खरोखर आम्ही भेटलेलो आहे फार पूर्वी, तिला आम्ही उद्योगिनीचा अवॉर्ड पण दिला आहे. पण तिने जे म्हटलं, शेवटी सिस्टीम ही तुम्ही शिकवली. उद्योग सगळेच करतात, पण उद्योग करत असताना सिस्टीममुळे, इवन आमच्या डोसावाल्या मॅडमनी पण सांगितलं, त्यांनी पण सांगितलं सिस्टीम कशी करायची. आणि मी नेहमी माझ्या ऑफिसला सांगत असते की सिस्टीम पाहिजे. आपण सांगणं वेगळं आणि त्यांनी करणं वेगळं. त्याच्यासाठी मला वाटतं त्या आमच्या सगळ्या एम्प्लॉईजना पण, म्हणजे असे आपण वेगवेगळे कॅटेगरीज करू शकू. जसं ताईंनी सांगितलं आत्ता की आमच्याकडे काम करणारे मावशींना, त्यांनासुद्धा वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊ. प्रशिक्षण कशाचंही देता येईल. त्याच्यामध्ये त्यांनी आत्ता सांगितलं महिला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये का नाही आपल्या या, तर त्याच्यासाठी ITIचे खरंच मॅडम कोर्सेस आहेत. परंतु आपल्याकडे मुलगी किंवा मुलगा, अजूनही तुम्ही सगळेच जण मला हो म्हणाल, काय करणार, मुलगी डॉक्टर आणि मुलगा इंजिनियर, याच्याशिवाय काय काय कोर्सेस आहेत हे सुद्धा माहिती नसतात आईवडिलांना. अगदी मला वाईट वाटतं सांगायला. आणि आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आपण खरंच एकत्र काम करू. इथे राधिका आहेच, राधिकाची सासूबाई आमची ज्योती दाशरथी ही इथली येड आहे. तर आपण एकत्र कसं करायचं ते गीता तू नंतर
रीताताई तुम्ही ठरवा. परंतु मला असं वाटतं सुरुवात आपण औरंगाबादपासून करू आणि इफ इट इज पॉसिबल आपण ऑनलाईन करू. माझी का इच्छा आहे, औरंगाबादमध्ये ॲक्च्युअल होऊ शकेल पण बाहेरच्या महिलांना कसं प्रशिक्षण मिळणार आणि त्याच्यासाठी आम्ही एक्सपोर्टशी रिलेटेड कोर्स हा ऑनलाईन घेतो. तसं आपण काहीतरी विचार करूया असं मला वाटतं. नंतर मला सांगायला आनंद वाटतो की विजया रहाटकर जे आपल्या मॅडम आहेत तिथल्या, त्यांच्यामुळे मला पण BJP बरोबर काम करण्याची संधी लाभली. मी संपूर्ण भारतामध्ये विजयाताईंमुळेच फक्त गव्हर्नमेंट स्कीम्सवरती बोलायची. मी मतं मागायला कुठेही गेले नाही, पण उद्योजकांना काय काय स्कीम्स आहेत, जसं यांनी सांगितलं आत्ता की ब्युटी पार्लर बंद झाली किंवा बंद केली, पण आता खरंच गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे विश्वकर्मा योजना. विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही भाषण ऐकायला आलात तरी तुम्हाला पैसे देणार. आणि काय आहे त्याच्यामध्ये, तर 12 बलुतेदार, मग त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर पण आहे. तुमचे कारीगर, अगदी माझ्याकडे धुळ्याला एक कारीगर आला होता, धुळ्याहून, अप्रतिम मूर्ती, म्हणजे खरं कुंभारच, माती काम करणारा, पण नुसता माती काम करणारा नाही, तर देवाच्या मूर्ती होत्या. त्यांच्याकडे फळं आणि भाज्या इतकी सुंदर आहेत, इतकी सुंदर आहेत. त्यांनी मला किंमत सांगितल्यावर मला चाट पडले. मी 20 रुपयाला का 30 रुपयाला, शक्यच नाही देणं. पण बिचारे धुळ्यातले आहेत ना, त्यांना मुंबईची किंवा पुण्याची कल्पना नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही देताय बरोबर आहे, आई होती त्याच्या त्या मुलाची, पण असे सुद्धा म्हणजे खूप काही कोर्सेस म्हणजे कामं करणारी मुलं आहेत. आणि मला तर कोणीतरी इथे आत्ता बोललं की मुलींना का नाही, तर आय एम हॅपी टू शेअर विथ यू, मला मुलगीच आहे आणि माझी मुलगीच मुलगा आहे. कारण का असं काही नाही आहे की मुलगाच बिझनेस करेल. माझी मुलगी माझा बिझनेस बघतेच, कारण कन्झ्युमर शॉपी, फेस्टिवल शॉपी हा माझा बिझनेस आहे, परंतु त्याची CSR ॲक्टिव्हिटी म्हणजे आम्ही उद्योगिनी. आम्ही उद्योगिनीमध्ये आम्ही काही घेत नाही आणि देतही नाही कोणालाच कधीच. कारण का हां कोर्सेसला देऊ, पण हे सगळं विनामूल्य आम्ही करतो. त्याच्यासाठी ज्योती आणि राधिकाला भेटा. कारण मला म्हणायचं आहे की आम्ही उद्योगिनी आणि लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडचं कसं आपण एकत्रित कर, तुमचं पण उद्दिष्ट तेच आहे, आमचं पण उद्दिष्ट तेच आहे, तर शेवटी आपण एकमेका सहाय्य करू. अशा दृष्टीने काम केलं तर आपण पुढे जाऊ शकू. इथेच ऑर्गॅनिक अम्ब्रेला नावाचं आम्ही उद्योगिनीचं दुकान आहे, जिथे तुमच्या उद्योगिनींना बाजारपेठ आम्ही देऊ शकतो. जिथे फूड प्रॉडक्ट आहेत, नंतर तुमचं काय म्हणायचं डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत, हँडीक्राफ्टची रिलेटेड आहेत, असे सगळे आयटम्स आहेत. आणि रविवारी तर मी जाणार आहे, तुम्ही पण कोणी येणार तर विचार करा. रविवारी वेगळ्या प्रकारचं फ्रेश, म्हणजे आपलं अगदी सुरईच्या वडीपासून काय काय असतं जे आपण घरी करत नाही. म्हणजे आपण 2च माणसं असतो, 2 माणसांना करायला आपल्याला वेळ नसतो, आपण सगळ्या बिझी बायका आहोत. त्यामुळे अशा आपल्याला पुडाची वडी, सुरईची वडी ही रविवारी तिथे मिळते. बरोबर ना राधिका? चुकत असेल तर सांग, कारण राधिका इज ऑलवेज विथ ज्योतिताई. त्यामुळे मला काय म्हणायचं की हे ऑर्गॅनिक अम्ब्रेला आम्ही उद्योगिनीतर्फे आम्ही 7 वर्ष चालवतो. दुसरं ताईंनी जे म्हटलं सर्व्हिस इंडस्ट्री, येतानाच मी सर्व्हिस इंडस्ट्रीवरती का बोलणार होते माहिती आहे? या गणेश वंदना जी केली, अप्रतिम केली, शिकवण्याचं काम व्यक्तीने केलं, म्हणजे त्यांच्या मॅडमनी. परंतु मी जेव्हा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची अध्यक्ष म्हणून, जसं ताईंनी सांगितलं मी एकटी बाई, तसं महाराष्ट्र चेंबरमध्ये 100 वर्षाच्या इतिहासात मी एकटीच अध्यक्ष झाले. आणि त्यामुळे सगळे पुरुष, आता बायका दिसतात पण त्यावेळेला कोणीच बायका नसायच्या. आणि त्यावेळेला मी काय कन्सेप्ट रुजवला माहिती आहे? जसं यांनी सांगितलं तसं की मीडिया बिझनेस विंग. देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज इन मीडिया. कितीतरी उद्योग आहेत की जे सर्व्हिस इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यावेळेला यंग एंटरप्रेन्योर्स विंग आणि मीडिया बिझनेस विंग, या दोन्ही आला. मीडिया बिझनेस विंगला तर माझ्याकडे अगदी प्रभाकर पणशीकर साहेब पण आली होती, नंतर सगळे टॉपची लोक आली होती.
कारण आणि तेव्हा मला आठवत आहे मी बोलले होते ताई एका आपल्या उद्योग म्हणजे त्या फील्डमधल्या व्यक्तीशी. त्या ताईंनी मला सांगितलं होतं की या सिरियल्समध्ये साड्या काय दागिने काय हे सुद्धा भाड्याने देणं हा व्यवसाय आहे, ते काय त्यांच्यापुरतं नसतं. तर अशा तऱ्हेने व्यवसाय करता येतो. आमच्याकडे एक उद्योगिनी आहे मुंबईमध्ये, कदम बहुधा नावामध्ये मी गडबड करू शकते, नेहा कदम. ती नेहा कदम युरेका फोर्ब्सची मशीन, म्हणजे कुठल्या कंपनीची मला माहीत नाही, पण ती मशीन आणून तुमचं घर साफ करून देते. दिवाळी आली आहे, आपल्याला पाहिजे असतं ना, ही सर्व्हिस पुरवते. आणि सविता प्रभुणे ही माझी जवळची मैत्रीण आहे. सविताचा भाऊ हा डॉक्टर आहे पुण्यामध्ये, तिची आई तिथे आहे सिनियर सिटीजन. तर अशांच्या घरी पुण्यातही तिने सर्व्हिस दिली. ही सर्व्हिस इंडस्ट्री इथेही चालू शकेल. दुसरं इव्हेंट्स, म्हणजे आपण म्हणतो ना बायका फक्त हेच धंदा करतात, तर इव्हेंट्समध्ये देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज. मग लग्नाचा इव्हेंट तुम्ही हल्ली दुसरीकडे जाऊन करता, काहीतरी त्याला म्हणतात, तर तिथे जाऊन करायचं म्हणजे हॉटेल बुकिंगपासून तुमचं विमान बुकिंगपासून सगळं करायचं आहे. हे सगळं करू शकतो. फोटोग्राफर, नंतर तुमचं ऑनलाईन मार्केटिंग. आता फेस्टिवल शॉप हे प्रदर्शन रविवारपर्यंत इथे आहे, तुम्ही अवश्य या. कुठे आहे? सेंट फ्रान्सिस हायस्कूलला. दरवर्षी दिवाळी पूर्व असतं, यावर्षी उशिरा आहे इलेक्शनमुळे. मॅडम तेव्हा तुम्ही भेटला नाहीतर तेव्हा आमचं तेव्हाच प्रदर्शन झालं असतं. खरं कलेक्टर साहेबांनी ओके केलं होतं, पण काही कारणाने तेव्हा होऊ शकलं नाही इलेक्शनमुळे. तर बेसिकली ते नेहमी दिवाळीपूर्व असतं, लोक वाट बघत असतात. आणि 32 वर्ष करतो, 1-2 वर्ष नाही. वी आर इन टू दिस फील्ड फॉर लास्ट 35 years फ्रॉम मुंबई. त्यामुळे बेसिकली मला काय म्हणायचं आहे की हे करत असताना आजकाल सगळेच जण तुम्ही म्हणा, जरी आपण पेपर ॲड दिली तरी आपण ऑनलाईन त्याचं मार्केटिंग करायला लागतं. सोशल मीडिया मार्केटिंग ही पण ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. आजकाल समजा मी मॅडम प्रसिद्ध आहे, तर काय म्हणतात त्याला, इन्फ्लुएन्सर येतात, ते फिरतात, छोटीची मुलं असतात, मुलं मुली कोणी, आणि ते व्यवस्थित पैसे घेऊन व्यवसाय करतात, पण त्यांचे फॉलोअर्स असतात. मग ते प्रत्येक गावात वेगळे असतात. नाशिकमध्ये आत्ता मी करून आले, नाशिक, आता औरंगाबाद, असे इन्फ्लुएन्सर होऊन काम करणं बघा किती सोपं आहे. तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांना तर खूप सोपं, कारण तुमच्याकडे रोजच माणसं येत असतात, तर तुम्ही लिहून ठेवत जा तुमचे नाव नंबर. तर अशा तऱ्हेने मला म्हणायचं आहे असे वेगवेगळे व्यवसाय आहेत कॉम्पेअरिंग करणं. आत्ता ही अपर्णा आहेच, परंतु अपर्णा माझ्याकडे आम्ही दरवर्षी मार्च महिन्यात मोठा कार्यक्रम घेतो. मार्च महिन्यात आम्ही अवॉर्ड्स देतो, जे ताईंना पण दिलं होतं ते. तर मार्च महिन्यात पहिला रविवार, यावर्षी सगळ्यांनी या. 2 मार्चला माझ्याकडे कॉन्फरन्स आहे सुबह से शाम तक. गेल्या वर्षी माझ्याकडे इन्कम टॅक्स कमिशनर होती, GST कमिशनर होती ॲज अ चीफ गेस्ट. आणि ह्या वर्षी सांगायला आनंद वाटतोय की मॉरिशस, बँकॉक आणि दुबई इथून महिला उद्योगिनी येत आहेत बघा. देर इज अ अपॉर्च्युनिटी फॉर यू. आणि त्या बायका इंडियन म्हणजे महिला असल्या तरी आपल्या आहेत, भले त्या काही मराठी नसतीलही. एक तर बँकॉकची खरंच ती थाई मुलगी आहे, मी तिची फॅक्टरी बघून आली आहे. ती थाई मुलगी कॉस्मॅटिक बनवते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, परंतु शी मॅरिड विथ द बंगाली गाय, म्हणजे इंडियन्स, ऑल आर इंडियन्स. तर ती लोक येत आहेत, कारण आम्हीच जातो. आम्ही म्हटलं आता तुम्ही या. तर अशा तऱ्हेने इट इज अ ग्लोबल कॉन्फरन्स. सो सगळ्यांना आमंत्रण आहे. 2 मार्च मी गीताताईंना पाठवते, या सगळ्या मैत्रिणींनी अवश्य यावे. पण अशा तऱ्हेने तुम्ही जे काम करताय ते खरंच सर अप्रतिम काम आहे. आर्थिक साक्षरता, मी तर म्हणे पैसे बाजूला ठेवा. मगाशी कोणीतरी म्हटलं पैसे बाजूलाच पडत नाही, मग ते तुम्ही घरामध्ये वापरता, विच इज रॉंग. तुमचा आलेला पैसा पुन्हा बिझनेसमध्येच यायला पाहिजे. आणि मी त्या बाबतीमध्ये खरंच पाहिलं. माझ्या नवऱ्याने त्यावेळेला मला सांगितलं होतं रोज 20 रुपये बाजूला टाक. तो तेव्हा नोकरी करत होता. मी म्हटलं अरे असं काय म्हणतोय, पण हे 40 वर्षापूर्वी रोज 20 रुपये बाजूला, 20 × 30 600 × 12 7200 प्लस तुमचं काय व्याज बीज धरून
पहिल्या वर्षामध्ये 10,000 रुपयाची फिक्स डिपॉझिट केली बँकेत. तेव्हा असं काही मुद्रा लोन वगैरे नव्हतं. तुम्ही पैसे ठेवलेत बँकेत तरच बँक तुम्हाला लोन द्यायची. आणि अशामुळे ते 10,000 बाजूला ठेवल्यामुळे फिक्स डिपॉझिटला बँकेला खात्री पटली की हे पैसे देणारी व्यक्ती आहे. आणि म्हणजे नवऱ्याचं ऐकल्यामुळे चांगलं होतं, मुद्दाम सांगते. तर त्यामुळे आणि पैसे बाजूला ठेवणं ही एक हाताला सवय असते मला वाटतं. मगाशी कोणीतरी म्हणालं की आईला आपण फॉलो करतो. मी तर म्हणते माझी आई हा पहिला गुरु आहे. कारण गुरु हा आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो, पण आई आपल्याला घडवते, आई आपल्याला सगळंच शिकवते. मग उद्योजकाला काय लागतं? टाईम मॅनेजमेंट. आता माहिती आहे मला माझ्या घड्याळाकडे बघायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, पैसा कसा पुन्हा बिझनेसमध्ये आणायचा. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय? रिलेशन्स कशी जपायची फक्त महिलांना. सॉरी हा सर, 4 आधारस्तंभ पाठीशी आहेत, पण इट इज अ फॅक्ट. जेव्हा काही प्रॉब्लेम येतो तेव्हा महिलाच आपल्या घरातल्या, मग सासूरचे असून देत माहेरचे असून, त्यांना जपण्याचं काम महिलाच करते. आणि हे आम्हाला आमच्या आईने शिकवलं. प्रत्येकाच्या आईने हेच शिकवलेले. त्यामुळे मी म्हणते आई हा पहिला गुरु. आणि माझ्या पाठीमागे स्वामी स्वरूपानंदांचे आशीर्वाद आहेत. म्हणून प्रॉब्लेम्स आले येतात, कोणाला नाही येत, सगळ्यांना येतात. पण त्यावेळेला स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे. म्हणून तेव्हासुद्धा खरंच सांगते मॅडम, पूर्ण पेंडॉल रेडी होता. खूप वाईट वाटलं. जे इलेक्शनच्या आधीचं म्हणजे फेस्टिवल शॉपिंग, पूर्ण पेंडॉल रेडी, जाहिरात सुटलेल्या होत्या, माणसं सामान घेऊन आली होती. पण मी असा विचार केला याच्यामध्ये काहीतरी मोठं नुकसान होणार होतं, त्याच्यातून आपण वाचलो. नेहमी थिंक पॉझिटिव्ह. डोंट थिंक की माझं हे का असं झालं. पैसा सगळ्यांचाच खर्च झाला तो वेगळा विषय, परंतु त्यावेळेला कुठल्या तरी मोठ्या संकटातून आपण वाचलो असा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जाता जाता 2-4 उदाहरणं देते. तुम्ही ईने भरपूर सांगितलं आहे, परंतु रत्नागिरीची आमची स्मिता परांजपे ही मुलगी, म्हणजे बाई मुलगी वॉटेवर, माझ्याच वयाची असेल किंवा मोठी असेल, त्यावेळेला 40-50 वर्षापूर्वी रत्नागिरी आणखीन छोटं होतं. त्या ठिकाणी नवऱ्यानी आत्महत्या केली. व्यवसाय कोणता? आयुर्वेदिक मेडिसिन्स. ओ का ठो बिझनेसमधलं माहिती नव्हतं, पण ती खंबीरपणे उभी राहिली. तो व्यवसाय चालूच ठेवला. प्लस तिने 2 मुलांपैकी एक मुलगा डॉक्टर झाला, दुसरा मुलगा उद्योजक झाला. आणि अप्रतिम काम करते. फक्त तेवढ्यावरती थांबली नाही, गॅसची एजन्सी घेतली. आयुर्वेदिकचे डब्बे असतात ना, तर MIDCमध्ये त्या डब्या बनवण्याची पण फॅक्टरी टाकली. म्हणजे खंबीरपणे अजिबात काही. आणि बाहेर पडणं किती कठीण छोट्या गावात, नवऱ्याने आत्महत्या केल्यावर, पण घाबरली नाही. दुसरी मुद्दाम उदाहरण देते, महाडची शीला साबळे. महाडला याचा दिवस होता आपल्या रक्षाबंधनाचा. जरा घर लांब बांधतो आपण कधी कोणी, तर त्यावेळेला जरा लांब घर बांधलं होतं असंच 40-50 वर्षापूर्वी. अशा वेळेला संध्याकाळच्या वेळेला दरवाजा वाजला, न बघता उघडला गेला. बाहेर उभे होते ते दरोडेखोर. पैसे मागितले, पैसे दिले, दागिने जे काय होतं ते सगळं दिले. ती पण नवरा उद्योजक होता, हिंदुस्तान लिव्हरचा डिस्ट्रीब्युटर, दोन्ही मुली लहान. अशा वेळेला तिने म्हणजे एखाद वेळेस काहीतरी मारामारी किंवा असं झालं असेल हाताने, अशा वेळेला तिच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा त्याने चक्क कापून काढला नवऱ्याला. ती घाबरली नाही. आईने निरोप पाठवला. सासरी न जाता आईने बहिणीला पाठवलं. या सगळ्यांना अवॉर्ड्स मिळालेत, म्हणून मला सगळ्यांच्या स्टोरीज माहिती. तर त्यावेळेला तिने काय केलं, आईने सांगितलं पुन्हा तिथे गेलीस ना तर पाठीमागे नदी आहे त्याच्यात जीव दे, पण धंदा बंद करायचा नाही, हे आईने तिला सांगितलं. आणि ती हिंदुस्तान लिव्हरची नंबर 1ची डिस्ट्रीब्युटर आहे. बघा, म्हणजे अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. कामं करणारी लोक आहेत. सोनालीचं आडनाव मी नाही विसरले, म्हणजे कधी कधी मी आडनावं विसरते. सोनालीने व्यवसाय सुरू केला कसला? लाडूचा.
किती छोटासा व्यवसाय आहे ना, फूडमध्ये सगळेच असतात. पण 3 वर्षात सर तिचा IPO आला, शेअर आला मार्केटमध्ये. म्हणजे बघा, नवरा नाही आहे, एकटी बाई आहे, छोटा मुलगा आहे, पण 3 वर्षात IPO आला. लाडू करणारी बाई, पण आता तिचं अतिशय चांगलं चालू आहे. 9 का 10 लोकांचं प्रॉडक्ट बनवूनही देते. चौथं, तुम्ही आकाशाला गवसणी घालणारे म्हटलं, आकाशाला गवसणी घालणारी आमची शीला दारिया, जी आपलं चांद्रयान जातं ना, चांद्रयानाला स्क्रूज लागतात, ते स्क्रूज बनवण्याचं काम शीला दारिया करते. आणि ते चांद्रयानाला पण पुरवली. पण मुलगी, पुढची जनरेशन हुशार, रिचा दारिया, तिने काय केलं, आईने जे फेकून दिलेल्या गोष्टी होत्या तर त्याचा उपयोग करून अप्रतिम प्रॉडक्ट बनवले, गिफ्ट आर्टिकल्स. म्हणजे बघा पुढची जनरेशन कशी हुशार आहे. आणि असं करताना मला वाटतं पुढच्या जनरेशननी, जसं राधिका आहे, माझी मधुरा आहे, हे लोक काम करतात तर आमची जास्त कामाची, म्हणजे आता मी काय, ज्योती काय, आम्ही नाही काम करत, आम्ही पाठीमागे बसून काम करतो. पण ती पुढची जनरेशन बिझनेसमध्ये येणं, मॅडम तुमच्या बाबतीत तर फार महत्त्वाचं आहे. एवढे आउटलेट काढलेले आहेत, मुलांनी पुन्हा बिझनेसमध्येच यायला पाहिजे, तरच आपला व्यवसाय वाढू शकतो. जाता जाता एकच उदाहरण देते आणि माझं बंद करते. फॉरेनला जायचं होतं आम्ही. दरवर्षी मॅडम दुबई, मॉरिशस आणि बँकॉक दरवर्षी ठराविक वेळेला जातो. तिथे B2B असतं, काही वेळेला B2C असतं. तर पुण्याहून एका मुलीचा फोन आला, मॅडम मला यायचं आहे. म्हटलं ये ना, तुझं काय प्रॉडक्ट आहे, हँडीक्राफ्टशी रिलेटेड. म्हटलं ओके ये. मग तिने सगळं फोनवर बोलणं झालं, प्रॉडक्ट आणलं, सगळं आणलं. पण प्रत्येकाची काही स्टोरी मला माहिती नसते. फोनवर बोलणं झालं होतं, एअरपोर्टला आली. अशा वेळेला तिने चेक इन केल्यानंतर, आम्ही बँकॉकला चाललो होतो, अशा वेळेला चेक इन केल्यानंतर तिचं असं म्हणजे काहीतरी वाटलं मला, बरोबर नाही आहे. म्हटलं काय झालं गं? नाही माझा नवरा बाहेर थांबला आहे. म्हटलं का? कारण ती नवऱ्याला सोडून कधीच कुठेच गेलेली नव्हती. त्यामुळे नवऱ्याने सांगितलं होतं तुला प्रॉब्लेम वाटला तर तू बाहेर निघून ये, आय डोंट माइंड. पण ती आली, बँकॉकमध्ये पण ऑर्डरी घेतल्या, मॉरिशसमध्ये पण घेतल्या आणि भरपूर छान व्यवसाय करते. म्हणजे कॉन्फिडन्स हा फार महत्त्वाचा असतो उद्योगात. आणि ते करत असताना आयुष्यात खूप काही शिकता येतं, अनुभव महत्त्वाचा असतो. आणि बचत गटाच्या महिलांचं जे तुम्ही विषय घेतला आहे ट्रेनिंग, विच इज व्हेरी गुड, खूप चांगला विषय घेतला आहे. मावीमची तुम्हाला मदत होईल, सरसची प्रदर्शनं तुम्हाला उपयोगी पडतील. आणि हे करत असताना मला असं वाटतंय जाता जाता 2 मार्चला आपल्याकडे दातार पण येणार आहेत. म्हणजे जे दुबईचे मोठे दातार ते येणार आहेत, ते म्हणजे त्यांची बायको. नंतर एक तिकडे पेशवा म्हणून हॉटेल आहे, आपल्या इंडियन रेस्टॉरंट, त्यांची आता 4 हॉटेल्स आहेत. 2 दुबईत आहेत, 2 बँकॉक पटायात आहेत. आणि पटायात आय एम हॅपी टू शेअर विथ यू, पटायात शी शोरवरती रेस्टॉरंट आहे. सचिननी मला फोन, आता आजकाल व्हॉट्सअप कॉलवरती दिसतं, म्हणजे मिनलताई बघा 400ची सिटिंग आहे. आणि आपली लावणी रोज तिथे होते पटायामध्ये बघा. म्हणजे अशा तऱ्हेने वेगळ्या तऱ्हेने व्यवसाय करणारे लोक आहेत. त्यांना भेटायला बोलायला नक्की या असं मला वाटतं. आणि जाता जाता जेमवरती रजिस्ट्रेशन इज अ मस्ट. जेमवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर याच सगळ्या अधिकारी महिला तुम्हाला मदत करतील. जेम म्हणजे गव्हर्नमेंट ई-मार्केट. आणि त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला प्रॉडक्ट देता येत नाही. कारण मी स्वतः याच्याबद्दलच बोलायचं, त्यामुळे बोलायला भरपूर आहे. पण आता मला माहिती आहे की तुम्ही मला इथे बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि खरोखर वर्ल्ड ऑफ वुमेनला म्हणजे खरंच मला एक खूप छान वाटलं की सगळ्या मैत्रिणी मला मिळाल्या. आणि जाता जाता एकच म्हणावं असं वाटतं, ABCDE+F = सक्सेस इन युअर लाईफ. ए म्हणजे एम, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. बी म्हणजे बिलीफ. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही एवढं शांतपणे भाषण ऐकताय. डी म्हणजे डिटर्मिनेशन, डिव्होशन. ई म्हणजे एफर्ट्स. शेवटी प्रयत्न वाळूचे करणाऱ्या गट्ट्यात तेलही गळे. असेल माझा हरी तर देईल काटल्यावरी नाही. या ताईंनी एवढं कष्ट केले
म्हणून त्यांना सक्सेस आलेला आहे. ई म्हणजे एफर्ट्स, एफ म्हणजे फेथ. मग आईवडिलांवर ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा, सासू सासऱ्यांवर ठेवा, पण फेथ हा पाहिजेच. असं केलं तरच ABCDE प्लस F इज इक्वल टू सक्सेस इन युअर लाईफ. तुम्हाला सगळ्यांना सक्सेस मिळणार आहे. सरांबरोबर काम करा आणि खूप खूप मोठे व्हा. गीताताई आहेत, अतुल सर आहेत. असं करताना सर्वांनी मिळून संघटित होऊन काम केलं तर आपण लवकरच पुढे जाऊ असं मला वाटतं. मला इथे बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.